Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn Journey to the West lessons meaning in Marathi. So this lesson is from your 7th standard book English book and this is 1.4. So let's start to learn this lesson in Marathi. तर विद्यार्थ्यांना आपण हा मराठीमध्ये समजून घेणार आहोत. या निमित्ताने आपल्याला खूप सारे शब्दार्थ पण आता कळालेले आहे. शब्दार्थांचा व्हिडिओ केला होता, नसेल बघितला तर नक्की बघा. तर आपण आता जर्नी टू द वेस्ट हा लेसन स्टार्ट करतोय. पण या अगोदर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा असेल कोणत्या विषयाचा तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगू शकता. सो लेट्स स्टार्ट टू लर्न दिस लेसन. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. जर्नी टू द वेस्ट म्हणजे काय? पश्चिमेकडे प्रवास असं या लेसनचं नाव आहे. पण जर्नी टू द वेस्ट हा शब्द ऐकला की आपल्याला वेस्टर्न कंट्रीज म्हणजे अमेरिका, इंग्लंड हेच देश आठवतात ना प्रत्येकाला, कारण बघा ना वेस्टर्न कंट्रीज आहे, वेस्टर्न कल्चर आहे. पण वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण वेस्ट ही काय संबंधित टर्म आहे. ज्याच्या कोणाच्या पश्चिमेला जो देश असेल त्याला आपण वेस्टर्न कंट्रीज असं म्हणणार आहोत. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our country. चायनाच्या आपण कुठे आहोत? वेस्ट साईडला आहोत. त्याच्यामुळे चायनामधनं जे लोक निघाले होते आपल्याकडे प्रवास करायला ते काय कुठे चालले होते? वेस्टकडे चालले होते. त्यामुळे हा जर्नी टू द वेस्ट या अर्थानं आहे. This particular journey that we are going to read about was actually journey from China to our own country. It was made by the famous 7th century traveler Yong Shong. आणि ही जी जर्नी होती ती कोणी केली होती? यॉन शॉंग याने केलेली होती. आणि फेमस ट्रॅव्हलर आहे हा, खास ट्रॅव्हलिंगसाठी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. कारण त्या काळामध्ये चायनावरनं भारतामध्ये प्रवास करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकतर चालत किंवा घोड्याच्या पाठीवरती बसून जर्नी म्हणजे प्रवास पूर्ण करावा लागायचा. क्रॉसिंग डेझर्ट्स म्हणजे त्याला काय करायला लागायचे? वाळवंट क्रॉस करायला लागायचे. स्नो क्लॅड बर्फाच्छादित प्रदेश त्याला क्रॉस करायला लागायचे. माउंटन्स पर्वत क्रॉस करायला लागायचे. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन आणि असा प्रदेश जो त्याला माहीत नाही अशा प्रदेशाला क्रॉस करावं लागायचं. युजिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम. बँडिट अँड रॉबर्सचा आपण अर्थ समजून घेतला होता. जिथे चोर दरोडेखोर असे लोक आहेत त्या ठिकाणावरनं सुद्धा प्रवास करायला लागायचा. हू वुड डू इट? आणि एवढा कठीण प्रवास कोण करेल? बट यॉंग शॉंग हॅड अ ड्रीम. पण हा जो यॉंग शॉंग होता त्याचं एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. म्हणजे हा जो यॉन शॉंग होता ना त्याच्यासाठी ज्या एक काय म्हणू त्याला आपण जी देवाधर्मासाठी यात्रा करतो, प्रवास करतो, तशा प्रकारचा पूर्ण यात्रा त्याच्यासाठी होती. आणि स्क्रिप्चर्स म्हणजे धार्मिक ग्रंथ त्याला न्यायचे होते बुद्ध धर्माचे. सो त्याला स्क्रिप्चर्स घेऊन जायचे होते आणि त्याला त्यासाठी आपण जसं यात्रेला जातो पंढरपूरला चालत जातात लोक, त्या प्रकारे त्याला चालत जायचं होतं. यॉन शॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्मग्रंथ त्याला घेऊन जायचे होते, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मोठा जर्नी केलेला होता. सफरिंग मेनी हार्डशिप्स इन ऑन द वे. आणि खूप काय केलं त्यांनी? हार्डशिप्सला सामोरा गेला तो. आणि हे हार्डशिप्स म्हणजे खूप अडचणी आल्या होत्या त्याला प्रवासामध्ये. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. त्या डेझर्टचं नाव आहे गोबी डेझर्ट. त्यांनी पार केलं. देन अलॉंग द तियान शान माउंटन रेंज. आणि पर्वताच्या रांगा होत्या टियान शान त्या त्यानं पार केल्या. अँड ऑन अलॉंग अ सिल्क रोड. सिल्क रोड म्हणजे काय? जिथे रेशीम भारतात न परदेशात नेलं जायचं त्याला सिल्क रोड असं म्हणतात. थ्रू रिजन्स दॅट आर नाऊ कझाकिस्तान. आणि त्यालाच आता किर्गिस्तान असं म्हणतात. उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. आणि त्याला तिकडनं यायच्या आधी या सगळा रस्ता पार करायला लागलेला आहे. तो किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुम्ही जर भारताचा नकाशा जगाचा नकाशा पाहिला तुम्हाला हे प्रदेश दिसतील. अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. म्हणजे हे सगळं ओलांडून तो भारतात आला होता. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. आता भारतामध्ये त्यांनी काय केलं? खूप प्रवास केला आणि सगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ त्यांनी गोळा केले.
जे की महत्त्वाचे धर्मग्रंथ होते. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, आणि घरी जाण्याचा रस्ता सुद्धा तेवढाच डिफिकल्ट होता ना. बट यॉन शॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. आणि या सर्व धर्मग्रंथासहित तो चायनामध्ये व्यवस्थित पोहोचला. दिस वॉज अ ग्रेट अचीवमेंट. आणि हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठी अचीवमेंट होती, त्यानं मिळवलेलं यश होतं ते. कारण इतका प्रवास करून जाणं काही सोपी गोष्ट नव्हती आणि त्यानं ते मिळवलं होतं. सो त्याचं ते यश होतं, त्याची प्राप्ती होती. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि हे कसं होतं, अविश्वसनीय होतं की इतका प्रवास करायचा आणि सगळं घेऊन परत जायचं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प यॉन शॉंग इन हिज क्वेस्ट. तर लोकांना काय वाटायला लागलं, इतकं अवघड गोष्ट त्याने केला आहे, तर त्याचा जो ध्यास होता, त्याचं जे स्वप्न होतं, क्वेस्ट म्हणजे ध्यास, त्याचा ध्यास जो होता ना की नाही आपल्याला जायचंच आहे आणि मॅन्युस्क्रिप्ट घेऊन यायचंच आहे भारतात ना, त्याचा ध्यास एवढा पूर्ण झाला, इतकं कठीण गोष्ट त्यांनी पूर्ण केली. तर चायनाच्या लोकांना वाटायला लागलं की त्याला दैवी शक्ती त्याच्याबरोबर होती, त्याच्यामुळेच हे तो सगळं करू शकला. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि या गोष्टीचाच आधार घेऊन खूप अशा, काय म्हणू त्याला, इंटरेस्टिंग अशा स्टोरीज, लोककथांची निर्मिती झाली सेंचुरीज लेटर. आणि खूप वर्षांनंतर, शतकांनंतर, अँड एपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट दिस फेमस पिलग्रिमेज. आणि ही जी धार्मिक यात्रा करण्यात आली होती, यात्रा करण्यात त्याच्याबद्दल काही शतकांनंतर लिखाण करण्यात आलं, एक सुंदर कादंबरी लिहिण्यात आली, त्याचंच नाव आहे जर्नी टू द वेस्ट. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. आणि ही जी नॉवेल लिहिताना काय केलं, ज्या लोककथा लिहिल्या गेल्या होत्या याच्या जर्नीबद्दल, प्रवासाबद्दल, यॉन शॉंगच्या, तो 7व्या शतकात प्रवास केला होता ना, अनेक शतकांनंतर ही कथा लिहिली होती. तर त्या ज्या लोकांच्या कथा होत्या, रचलेल्या कथा होत्या, त्याचा आधार घेऊन ही जर्नी टू द वेस्ट लिहिण्यात आली. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि त्या ज्या नॉवेल आहे आणि त्याच्याशी संबंधित कथा आहे त्या खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत लोकांमध्ये. द नॉवेल tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. हा जो होली मॉन्क होता, तर याला त्रास देण्यासाठी खूप रस्त्यामध्ये त्याचे काय होते, डेमॉन्स होते, जे राक्षस होते, त्यांना काय करायचं होतं, गॉबलअप म्हणजे ताव मारायचं होतं त्याच्यावर, त्याला मारायचं होतं. सो त्याच्यावर ताव मारून त्याला नष्ट करायचं होतं, असं सगळं त्याच्या डोक्यात होतं. वेल द ग्युआनियन डेटी, जी देवता होती, ग्युआनियन डेटी जी देवता होती, तिनं काय केलं बघा, हु इज द गॉडेस ऑफ मर्सी. आणि ती गॉडेस होती, दयाची देवी होती ती. जी ग्युआन देवी होती ना, ती दयेची देवी होती, दया दाखवतो ना आपण, ती देवी होती. हॅज सीन टू दॅट, आणि तिने सगळं पाहिलं. शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आता हा होली मॉन्क होता, याला मारण्यासाठी इतके सगळे राक्षस आणि दुष्टशक्ती उत्सुक होत्या. मग त्याला वाचवण्यासाठी, मॉन्क म्हणजे साधू, त्याला वाचवण्यासाठी ही काय करते, ही जी देवता होती, दयेची देवता होती, ती काय करते, काम देते या लोकांना, खास लोकांना, की जेणेकरून ती लोक त्याला वाचवतील. आणि ती लोक कोण होती, 3 लोक, सन वुकॉंग और द मंकी किंग, झू बज्जी और पिक्सी, अँड शा वुजिंग और सँड प्रिस्ट. आता मूवी जर तुम्ही पाहिलं ना, जर्नी टू वेस्ट, तुमच्या डोक्यात बरोबर येईल की हे सगळे कॅरेक्टर कसे दिसत होते आणि काय करत होते. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. पण हे 3 जे कॅरेक्टर आहेत ते सेंट नव्हते, साधू नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल आर सुपरनॅचरल पॉवर्स, म्हणजे त्यांच्यामध्ये एक सुपरनॅचरल पॉवर होती, एक खूप अशी अभूतपूर्व शक्ती होती या तिघांमध्ये सुद्धा. दे आर नोन ट्रबल मेकर. पण ते तरी सगळे लोक त्यांना काय ओळखायची, ट्रबल मेकर म्हणजे संकट निर्माण करणारी होती. ही काय अशी खूप गुणी नव्हती. दे आर नोन ट्रबल मेकर, सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि त्याच्यामुळे देवाने त्यांना स्वर्गातनं बाहेर फेकून दिलं. हावेवर द काइंड डेटी गुएन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन more chance if you help the holy monk in his pilgrimage to India. If you use your powers for this good work, then you may return to heaven. ती जी गुएन देवता होती ती काय म्हणते, जर तुम्हाला स्वर्गात हाकलले, पण तुम्ही जर या मॉन्कला, या साधूला भारताच्या प्रवासामध्ये मदत केली, तुम्हाला स्वर्गात केलं. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर हॅव ॲग्रीड टू बी युआन शॉंग डिसायपल्स. त्याच्यामुळे 3 कॅरेक्टर जे होते, जे त्रास निर्माण करणारे, संकट निर्माण करणारे होते, ते 3 पण या युआन शॉंगचे शिष्य बनतात. अँड टू हेल्प युआन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि ते त्याला मदत करतात.
And sure enough, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventure on the way to the Holy Land, India. आणि ही जी धार्मिक शहर काय म्हणतात त्याला देश म्हटलं गेलं आहे आपल्या देशाबद्दल होली लँड. तर या होली लँडला जाण्यासाठी या लोकांनी काय केलेलं आहे, खूप अशा गंमतशीर गोष्टी केल्या, एक्साइटिंग गोष्टी केल्या, थ्रिलिंग गोष्टी केल्या. आणि काय काय वेळेस ते काय करायचे, खूप काहीतरी वेगळं करून गोष्टी करायचे. असे तिघं लोक होते. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स इज सन वुकॉंग. आणि हे अतिशक्तिशाली होते. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण होता डिसायपल? सन वुकॉंग होता, म्हणजेच मंकी किंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि त्या वुकॉंगचं सगळंच कसं होतं, सगळंच खूप जबरदस्त होतं, मोठ्या भव्य दिव्य अशा गोष्टी होत्या. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटन. तो कधी जन्मला, जेव्हा काय झालेलं, एक मोठा असा ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटन त्यावेळेस जन्मला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो स्वतःला 72 प्रकारे बदलू शकत होता. नॉट ओनली दॅट, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इन टू एनी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स. तो त्याच्या केसाचा जे बट असते ना, ते प्रत्येक बटीला सुद्धा एखाद्या लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंगमध्ये बदलू शकायचा त्याच्या आवडीनुसार. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कजल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्या हाताची सोनेरी दांडी होती, पट्टा होता, तो सुद्धा काय होता, खूप असा जादुई होता. इट कॅन ग्रो ॲज अ बिग ॲज पिलर सपोर्टिंग द स्काय. तो इतका उंच होऊ शकायचा की आकाशाला त्यांनी सपोर्ट केला पिलरसारखा. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम ॲज टायनी ॲज अ निडल. आणि तो सुईसारखा बारीकसुद्धा होऊ शकत होता. देन द मंकी किंग बट जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि तो मंकी किंग काय करायचा, just tucks it away behind his ear. And Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. आणि त्याच्याबद्दल सांगितलं, ट्रॅव्हल करा 1000 किलोमीटर तो एका झटक्यात पार करू शकायचा. आणि तो आगीतनं पण चालू शकत होता. आणि तो उडू शकत होता कुठल्याही ठिकाणावरनं. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. डायमंड कसं असतो, कठीण असतो, त्याच्यासारखं त्याचं शरीर कठीण होतं. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. त्यामुळे त्याला कुणीही त्रास देऊ शकत नसायचं. हिज गोल्डन गेज फेरी आईज हॅव एक्सरे विजन. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याचे जे डोळे असतात, लाल डोळे, एकदम आग उकळणारे डोळे, त्याच्याकडे काय असतं, एक्सरे विजन असतं, त्याला सगळं आरपार दिसायचं. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. तो कसा होता, तो खूप हुशार होता, बुद्धिवान होता, शूर होता, पण तरी पण तो ट्रिकस्टर होता, चलाक आणि लबाड होता. तो ट्रिकस्टर म्हणजे चलाक आणि लबाड. ही लव्स टू हॅव फन. त्याला मजा करायला आवडायची. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याचे सुपर पॉवर त्याला मदत करायची सगळं करायला. ही हॅज अ वास विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनी वन. त्याच्याकडे असा वास होता, अशी फुलदाणी होती की जे काही सक करू शकायचं. सकचा अर्थ आहे ओठाने ओढणे. तो काही ओठाने ओढू शकायचा. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट द लॉक अँड ओपन इट. त्याने एखाद्या कुलपाकडे नुसतं असं पॉईंट जरी केलं ते उघडायचं. अँड ही इज व्हेरी क्विक. तो इतका क्विक होता, पटकन त्याच्या हालचाली होत्या. अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. तो एका पापणी, आपण म्हणतो ब्लिंक म्हणजे काय, पापणीची उघडझाप करता क्षणी तो छोटा व्हायचा किंवा मोठा व्हायचा. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या ट्रिकचा उपयोग करून तो कसं त्याच्या शत्रूंना त्रास देत असेल. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. आता तुम्हालाही सगळ्या कथा वाचायच्या असतील, त्यांनी काय काय मजा केली या तिघांनी, तर तुम्हाला जर्नी टू द वेस्ट हे इंग्लिशमध्ये पुस्तक नक्की मिळेल. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. आणि काही स्टोरीजवरती तर फिल्म तयार झाली आहे. What would you like better? Read a historical account of Yuan Shang's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find on what you like better. Happy reading. ॲक्च्युली यांनी सांगितलं की तुम्ही स्टोरी वाचा, किंवा म्हणजे हिस्टॉरिकल स्टोरी वाचा, किंवा जे लिहिलेली स्टोरी फंटॅस्टिक स्टोरीज तयार केल्या त्या वाचा, पण तुम्हाला जे आवडेल ते वाचा. हॅपी रिडिंग यासाठी म्हटलं आहे की रिडिंग करणं हे फार गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. आणि व्होकॅब्युलरी तर वाढतेच वाढते, पण तुमचं भाषेवरचं प्रभुत्व पण खूप वाढतं.
सो हॅपी रीडिंग असं म्हटलं तर आपण हे नक्की वाचून बघूयात. ठीक आहे. तर हा धडा इथेच संपला आहे. अँड विल मीट नेक्स्ट व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर टू युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब दिस चॅनल. टेक केअर.